नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण आज चालू घडामोडी प्रश्नोत्तरी बघणार आहे. जी प्रश्नोत्तरी पर्टिक्युलरली MPSC राज्यसेवा जी आता 2-3 दिवसात एक्झाम आहे त्याच्यासाठी उपयोगी पडू शकते तुम्हाला काही अंशी. कारण ह्याच्यावरती म्हणजे मी हा जो स्पॅन घेतलेला आहे तो पर्टिक्युलरली डिसेंबर 31 ते जून हा घेतलेला आहे. तर मे बी प्रश्न येऊ शकतो. आणि पर्टिक्युलरली हा जो आहे हे जी प्रश्नोत्तरी आपण घेतो आहे ती 11 एप्रिलची जी एक्झाम आहे जी एक्झॅक्टली आता 1 महिन्यानंतर आहे. त्या 1 महिन्यामध्ये आपण 400+ प्रश्न सोडवणार आहे. तर बघा हा जो कोर्स आहे तो आपण याच्यामध्ये लॉन्च केलेला आहे आपल्या ॲपमध्ये, विदर्भ IAS ॲपमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण एक स्लॉट एक नवीन ॲड केलेला आहे, तो म्हणजे 400+ प्रश्न हे सॉल्व करण्यात येणार आहे थ्रू दिस कोर्स. ठीक आहे, थ्रू दिस कोर्स आपण या कोर्स अंतर्गत हे प्रश्न सोडवणार. आणि या प्रश्नांमध्ये हे 400+ प्रश्न कुठले असणार आहे तर 1 जानेवारी 2020 पासून मार्च 2021 पर्यंतचे जे सगळं करंट अफेअर्स आहे, परीक्षेच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट आहे, जसे प्रश्न MPSC फ्रेम करते तसेच प्रश्न आपण यामध्ये सॉल्व करणार आहे विथ स्पष्टीकरण. ओके, पुढे जाऊ. हे कोर्सेस आहेत जे ॲपमध्ये सुरू आहेत. हे असं ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असे कोर्सेस दिसतील. ओके, पुढे जाऊ. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. आता वेळ न घालवता जास्त आपण पहिला प्रश्न घेऊ, तो म्हणजे भारत सरकारने नुकतेच रिकामी जागा हे शहर सूर्यनगरी म्हणून विकसित केलेले आहे. तर ते शहर कुठले आहे? तर ऑप्शन्स बघा. फर्स्ट आहे तिरुवनंतपुरम, सेकंड ऑप्शन फर्स्ट ऑप्शन आहे तिरुवनंतपुरम, सेकंड कोणार्क, थर्ड मोधेरा. ठीक आहे, फोर्थ कुठला आहे तर सासण आहे. तर बघा याच्यापैकी कुठलं आहे, तुम्ही वाचलं जर असेल तर तुम्हाला येईल. तर बघा फर्स्ट तिरुवनंतपुरम, कुठलं काय म्हटलं आहे सूर्यनगरी. आता लॉजिक जर लावलं तर सूर्यनगरी कुठे असू शकते, पर्टिक्युलरली आपण एक तर कोणार्क आणि मोधेरा हे 2 मारू शकतो. बरोबर, कोणार्क इथे काय आहे सूर्यमंदिर आहे आणि मोधेराला पण काय आहे गुजरात मोढेरा सूर्यमंदिर आहे. ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे कोणार्क. तर बघू आपण याची माहिती काय आहे. बघा आता याच्यात काय केलेलं आहे की पर्टिक्युलरली कोणार्क हे जे पर्टिक्युलरली प्लेस आहे ओडिशामधलं, तिथे सूर्यमंदिर परिसरामध्ये हे काय करणार आहे तर सोलर ऑफ ग्रीड सिस्टम फॉर्म करणार आहेत. आता ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीडचा फरक काय आहे, टेक्नॉलॉजी पोर्शन किंवा तुम्हाला हे विचारू शकतात. तर सध्या हे भरपूर चर्चेत आहे. जे रिन्युएबल एनर्जीज आहेत, हायड्रोजन फ्युएल सेल आहे किंवा क्लीन हायड्रोजन आहे, याच्यावरती भविष्यात प्रश्न येऊ शकतात किंवा येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, तर ऑफ ग्रीड सिस्टम म्हणजे काय पर्टिक्युलरली बघा इथे दिलेलं आहे. हे जे प्रकल्प आहेत ते 10 मेगावॅट ग्रीडशी जोडण्यात येणारा सौर प्रकल्प आणि विविध सौर ऑफ ग्रीड हे ऑफ ग्रीड साधने बसवण्यात इथे येणार आहेत. पर्टिक्युलरली कुठे तर सूर्यमंदिर परिसरामध्ये, कोणार्कच्या सूर्यमंदिर परिसरामध्ये हे सगळं करण्यात येणार. तर पहिले आपण सॉल्व करून घेऊ ऑफ ग्रीड म्हणजे काय. आता ग्रीड म्हणजे काय पर्टिक्युलरली असतं की आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती ग्रीड सिस्टमनी येत असते. म्हणजे काय की जो एखादा प्रोड्युसर असेल, ठीक आहे, एक प्रोड्युसर आहे तो कन्झ्युमर्सला इलेक्ट्रिसिटी देतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पब्लिक प्रोड्युसर्स आहेत. ठीक आहे, तर त्याच्या थ्रू आपल्याला कंपनी थ्रू इलेक्ट्रिसिटी येते. व्हेरियस कंपनीज आहेत, तर त्याच्या थ्रू ती जी येते आहे ती हाय व्होल्टेजमध्ये येते. मग त्या लाईन्स आपल्याला दिसतात, लाईन्स ज्या आहेत त्याच्या थ्रू काय येते हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी येत असते आणि ती कन्वर्ट होऊन आपल्या ट्रान्सफॉर्मर थ्रू कन्वर्ट होते लो व्होल्टेजमध्ये आणि ती आपल्या घरापर्यंत येते. ही जी पूर्ण सिस्टम आहे त्याला काय म्हणतात ग्रीड सिस्टम. आणि जी ऑफ ग्रीड आहे म्हणजे ग्रीडची संलग्न नसलेली म्हणजेच ऑफ ग्रीड, जी एखादं घर आहे किंवा एखादा प्लेस आहे किंवा जसं आपण आता घेतोय सूर्यमंदिर, या प्लेसला ही जी सिस्टम आहे पूर्ण, ही इथे जी इलेक्ट्रिसिटी येते आहे ती या ग्रीडशी कनेक्टेड नाही आहे. म्हणजे जी ग्रीड आपल्याला गव्हर्नमेंट देते आहे त्या ग्रीडशी कनेक्टेड नाही आहे. तर ही जी सिस्टम आहे किंवा इथे जी आहे ती पर्टिक्युलरली ती तिथल्या सिस्टम थ्रू एक तर सौर ऊर्जा असेल, रिन्युएबल एनर्जी थ्रू तिथे एनर्जी ही जनरेट होईल आणि तिथे ती यूज केल्या जाईल. म्हणजे ही ऑफ ग्रीड आहे. ठीक आहे, तर काय आलं ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड किंवा ग्रीड सिस्टमचा फरक हा असतो. तर आता सूर्यमंदिराबद्दल बघू. सूर्यमंदिर पर्टिक्युलरली हे जे मंदिर आहे ते 13व्या शतकात बांधल्या गेलेलं आहे. गंगा डायनेस्टी इथे होती. पर्टिक्युलरली मिडिवल टाइम्स आपण म्हणतो त्याला.
13th सेंच्युरीमध्ये हे बांधल्या गेलेलं आहे आणि पर्टिक्युलरली इथे असे रथ म्हणजे सूर्याचा रथ म्हणून दाखवलेला आहे आणि त्याला 24 चाकं आणि 6 घोडे असे दर्शवण्यात आलेले आहे. म्हणजे सूर्याचा रथ चाललेला आहे, 24 त्याला चाकं आहेत आणि 6 घोडे आहेत. तर प्राचीनमध्ये तुम्ही याचं प्राचीन भारताच्या मध्ये अभ्यास केला असेल. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली ऑफ ग्रिड ऑन ग्रिड आणि सोलर याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ओके. तर बघा इथे काय काय करण्यात आलेलं आहे. सौर वृक्ष इथे उभारण्यात येणार आहेत. पेयजल यंत्रणा, बॅटरी स्टोरेजवर चालणारे ऑफ ग्रिड सौर ऊर्जा साधनांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे स्टोरेज पण करणार आहे. म्हणजे जी सौर ऊर्जा किंवा ऊर्जा इलेक्ट्रिसिटी सौरमधून जनरेट होते आहे किंवा सूर्यापासून जनरेट होते आहे ती स्टोअर करून तिथे यूज करण्यात येणार आहे. ओके. तर हे पूर्ण होतं कोणार्कबद्दल किंवा ओडिशा राज्यातील हे जे आहे सूर्यमंदिर किंवा कोणार्क शहरासाठी 100% हे लक्षात घ्या 100% सौर ऊर्जा पुरवण्यासाठी प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. म्हणून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे सौर ऊर्जेशी रिलेटेड आहे. सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जी लिमिटेड आहे किंवा कंपनी आहे याच्याबद्दल एक प्रश्न आहे. विषयी खालील विधाने विचारात घ्या व अचूक विधाने ओळखा. तर आता हा क्वेश्चन का फ्रेम करण्यात आलेला आहे कारण याचा उल्लेख या कंपनीचा उल्लेख आपल्याला 2021च्या आपलं जे बजेट लॉन्च झालेलं आहे किंवा बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा उल्लेख दिसतो आहे. म्हणून आपण थोडं जरा जास्त कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करू. ठीक आहे. सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे त्याच्याबद्दल माहिती आहे किंवा प्रश्न आहे. या कंपनीची स्थापना 2013 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. तर हा पहिलं स्टेटमेंट आहे. सेकंड, ही कंपनी नवीन आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येते. हा भारतातील एकमेव सार्वजनिक उद्योग आहे जो सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो. आता थोडंसं याच्यावरती हे करू शकतो आपण एकमेव आहे का थोडं कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे बघू आपण. ठीक आहे. नेक्स्ट, या उद्योगाचे नामकरण इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड असं होणार आहे. तर हा थोडा स्पेसिफिक प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघू आता बघा ही जी कंपनी आहे पर्टिक्युलरली ज्याच्यासाठी जास्त ॲलोकेशन देण्यात आलेले आहे यावेळच्या बजेटमध्ये ऊर्जा क्षेत्र आपण डिस्कस केलं आणि त्या क्षेत्रामध्ये आपण हे जे आहे ही कंपनी विचारात घेतलेली आहे आणि ही जी कंपनी आहे ती भारतातील एकमेव सार्वजनिक उद्योग आहे म्हणजेच PUC आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आपण त्याला म्हणतो ती आहे आणि जी सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत आहे. म्हणजे ती एकमेव कंपनी आहे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे कंपनी नाही म्हणणार मी त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे जी सौर क्षेत्रात काम करते आहे आणि ती अजून एक्सपांड करणार आहे. तिचे जे रिसोर्सेस आहेत ती अजून एक्सपांड करणार आहे इन रिन्युएबल सेक्टर म्हणून त्याचं नाव हे काय करण्यात येणार आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. आता ही कंपनी आहे तर ही कंपनी 2013चा जो कंपनी ॲक्ट आहे त्या अंतर्गत हिला कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि हिची स्थापना जी आहे ती काय आहे 2013 मध्ये नसून 2011 मध्ये करण्यात आलेली आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि ही जी कंपनी आहे ती नवीन आणि नाविन्यकरण ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येते. हे तर ऑब्व्हियसली तुमचं सुटलं जाईल. ठीक आहे. कारण ऊर्जा क्षेत्र कुठलं आहे सौर ऊर्जा आहे आणि ते कुठलं क्षेत्र आहे तर नवीन आणि नाविन्यकरण क्षेत्र आहे. ठीक आहे. रिन्युएबल एनर्जी. तर हे बरोबर आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय राहील हे चुकीचं आहे म्हणजे बकड आन्सर आहे का इथे हो सेकंड. ओके. सॉल्व. नेक्स्ट, आता याच्याबद्दल थोडीशी एक लोगो वगैरे पाहून घेऊ आपण कारण मेन्समध्ये विचारतात ते असा लोगो आहे. ओके. सेकी त्याला म्हणतात आणि त्याचं जे आपण म्हणू की घोषवाक्य आहे ते काय आहे सन फॉर एव्हर. ओके. तर हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. काम्या कार्तिकेयन ही माउंट अकॉन्कागुआ सर करणारी पहिली सर्वात तरुण व्यक्ती ठरलेली आहे. फॅक्ट आहे. ठीक आहे. माउंट अकॉन्कागुआ सर करणारी ही सर्वात पहिली तरुण व्यक्ती ठरलेली आहे. हे खालीलपैकी कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर आहे. तर हे जे करंट अफेअर्स आहे ते जॉग्राफीसोबत लिंक झालेलं आहे. तुम्हाला जॉग्राफी जर माहीत असेल की सर्वोच्च शिखर कुठलं आहे म्हणजे माउंट अकॉन्कागुआ हे पर्टिक्युलरली कुठे आहे हे जरी माहीत असलं तरी तुमचं सॉल्व होतो प्रश्न. तर हा जो आहे माउंटन तो कुठे आहे दक्षिण अमेरिकेत आहे. ओके. तर हा दक्षिण अमेरिकेत आहे. हे फॅक्ट आपण सॉल्व केलेली आहे. आता बघू काम्या कार्तिकेयनबद्दल.
ओके, तर ही इम्पॉर्टंट का होऊन जाते, एक तर ही सर्वात तरुण व्यक्ती ठरलेली आहे, 12 वर्षाची आहे, फक्त 7वीतली मुलगी आहे आणि पर्टिक्युलरली जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी मन की बातमध्ये हिचं नाव घेतलेलं आहे, हिचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे, म्हणून ही इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, तर बघा काम्या ही मुंबईतील आहे, पर्टिक्युलरली मुंबईतील आहे, नेव्ही चिल्ड्रन स्कूलची 7वीतील विद्यार्थिनी आहे ही आणि तिचे वडील जे आहेत ते नौसेनेत कमांडर आहेत. तिने याच्या आधी म्हणजे माउंट अकॉन्कागुआ चढायच्या आधी तिने एक माउंटन चढला होता लडाखमधील, तो कुठला आहे तर माउंट स्टोक कांगरी हा जो आहे माउंटन तिने शिखर केलेला होता 2019मध्ये. आणि याच्या आधी तिने कुठले कुठले माउंटन्स केलेले आहेत तर बघा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर, ती कॉन्टिनेंट वाईज गेलेली आहे, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमंजारो, ठीक आहे, जॉग्राफीमध्ये केलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे किलीमंजारो. युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस, ओके, आणि ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसिएस्को. हे जे शिखर आहेत कॉन्टिनेंटचे ते पर्टिक्युलरली तिने घेतलेले आणि रिसेंटली ती कुठल्या याच्यात गेलेली आहे तर माउंट अकॉन्कागुआ जे साऊथ अमेरिकेमध्ये आहे. आपण कॉन्टिनेंट्स पण बघून घेऊ, लगे हात रिवाइज कर लेते हैं. ठीक आहे, बघा कॉन्टिनेंट्स जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत जॉग्रफीमध्ये. ठीक आहे, फर्स्ट बघा नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये डेनाली हे जे दिसतंय आपल्याला, पर्टिक्युलरली डेनाली जे आहे ते आहे हायेस्ट पीक इथलं. ठीक आहे, डेनाली पर्टिक्युलरली अलास्का USA मध्ये हे दिसतं आपल्याला. डेनाली हे नॉर्थ अमेरिकेतील हायेस्ट पीक आहे. नेक्स्ट आहे साऊथ अमेरिकेची आपण पाहिलं ते आहे अकॉन्कागुआ. ओके, अकॉन्कागुआ हे अर्जेंटिनामध्ये पर्टिक्युलरली दिसतं आहे आपल्याला आणि हे साऊथ अमेरिकेमधलं आहे. युरोपमधलं आपण पाहिलं जे तिने सर केलेलं आहे म्हटलं तर कुठलं माउंट एल्ब्रस. ओके, हे पण आपण पाहिलं तर पर्टिक्युलरली रशिया या क्षेत्रामध्ये येतं ते. आणि आपलं जे किलीमंजारो आफ्रिकाचं ते किलीमंजारो टांझानिया पर्टिक्युलरली या देशामध्ये येतं. आणि एव्हरेस्ट हा कुठे कुठे पसरला आहे नेपाळ आणि चायनामध्ये. हा एशियाचा हायेस्ट पीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि ऑस्ट्रेलियामधला कुठला आहे कॉसिस्को. ठीक आहे, कॉसिस्को पण ती चढलेली आहे. आणि पर्टिक्युलरली न्यू साऊथ वेल्स पर्टिक्युलर ठिकाण जे कुठलं आहे न्यू साऊथ वेल्स, इथे आपल्याला हा कॉसिस्को दिसतो आहे. आणि अंटार्क्टिकामध्ये एक आहे, अंटार्क्टिकामध्ये कुठलं आहे तर विन्सन मॅसिफ हे आहे अंटार्क्टिकामधलं हायेस्ट पीक. तर हे जे पिक्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. आता बघा, फर्स्ट भारताने लडाखमधल्या सोकार पाणथळ ठिकाणाला देशातले 42वे पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. आता सोकार न्यूजमध्ये आहे. ठीक आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशातले सेकंड स्टेटमेंट बघा, लडाख या केंद्रशासित प्रदेशातले हे दुसरे पाणथळ ठिकाण आहे. थर्ड, सोकारचा अर्थ पांढरा तलाव हा होतो व या पाणथळ क्षेत्रात 2 तलाव एकत्र करण्यात आलेले आहेत किंवा एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, ड हे पाणथळ क्षेत्र लेहच्या उत्तरेस आहे. आता ज्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्हली बघितलं आहे, जेव्हा ती न्यूज येते आणि जेव्हा मॅप उघडून आपण बसतो किंवा इंटरनेट घेऊन बसतो किंवा आपण त्याच्याविषयी अजून माहिती काढतो तेव्हा असे प्रश्न आपले सुटतात आणि असेच प्रश्न MPSC विचारते. ठीक आहे, तर बघा हे जे आहे सोकार, आता लडाखमध्ये आहे, लडाखमधील सोकार पाणथळ ठिकाणाला देशातले 42वे ठिकाण माहिती आहे. तुम्हाला जर माहिती असेल ओव्हरऑल रामसर साइट्स किंवा पाणथळ क्षेत्रे किती आहेत भारतामध्ये तर तुमचा फर्स्ट स्टेटमेंट सुटू शकतो. ठीक आहे, हे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे 42 रामसर साइट्स या झालेल्या आहेत, 42 रामसर साइट्स या भारतामध्ये आता झालेल्या आहेत, ते बरोबर स्टेटमेंट आहे. ठीक आहे, भरपूर म्हणजे 2020मध्ये 10 रामसर साइट्स ॲड करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये पण ॲड करण्यात आलेले आहे. फर्स्ट रामसर साइट कुठली आहे महाराष्ट्राची ते तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ओके ओके, रामसर साइट्स ठीक आहे, पहिले फर्स्ट आपलं सॉल्व झालं. सेकंड बघा, लडाख या केंद्रशासित प्रदेशातल्या, लडाख आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे म्हणून अजून इम्पॉर्टंट होतो कारण ते पण करंटमध्ये आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेशातले हे दुसरे पाणथळ ठिकाण आहे. ओके, सोकारचा अर्थ पांढरा तलाव होतो. ओके, आणि हा पाणथळ क्षेत्रात 2 तलाव एकत्र येतात आणि लेहच्या उत्तरेस आहे का हे आपण आता
नेक्स्ट स्लाइडमध्ये अजून डिटेलमध्ये बघू. बघा हे जे आहे, हा जो मॅप आहे तो लडाखचा आहे. लेह पुढे दिसतोय आपल्याला, तर हा लेह आहे, हा आहे लेह. लेहच्या दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे, तर लेहच्या हे सोकार इथे आहे. सोकार कुठे आहे, तर दक्षिणेला आपल्याला दिसत आहे, उत्तरेला नाही आहे. उत्तरेला सगळं ते सियाचेन ग्लेशियर किंवा आपला अक्साई चेन रिजन हा आपल्याला दिसतो आहे इकडे, म्हणजे हा जो रिजन आहे इथे. ठीक आहे. त्याच्या खाली सगळे लेहच्या खाली लेक्स आहेत लडाखमध्ये. पहिला आहे पॉंगॉंग सो, जो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि भरपूरदा आपण वाचतो, पॉंगॉंग सो. आणि दुसरा आहे कुठला, सो मुरारी. ओके, पॉंगॉंग सो आणि सो मुरारी हे दोन इम्पॉर्टंट लेक आहे लडाखमध्ये, जे सॉल्ट वॉटर लेक आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तिसरा एक लक्षात ठेवा, सो कायगर, हा पण एक लेक आहे, सो कायगर. तर हा पॉंगॉंग सो आणि सो मुरारीच्या मधात आहे, म्हणजे सो मुरारीच्या जवळ आहे. आणि हा आता सो कार हा घोषित करण्यात आलेला आहे आपल्याला रामसर साइट्समध्ये, जो जम्मू काश्मीर रिजनमध्ये आहे, पर्टिक्युलरली लडाख. ठीक आहे. बघा सर्वात उच्चस्थानी हा आहे, उच्चस्थानी असलेला म्हणजे लडाखमध्ये सगळ्यात उच्चस्थानी हा आपल्याला दिसतो. आणि सोकार खोरे क्षेत्रामध्ये दोन मुख्य आणि महत्त्वाचे स्रोत इथे एकत्र येतात आहे. पर्टिक्युलरली ते दोन तलाव एकत्र येतात आहेत. पर्टिक्युलरली कुठले आहेत, तर सोकार हा एक आणि दुसरा कुठला, सर सापूक किंवा स्तर सापूक सो हा एक आहे. तो हे दोन तलाव एकत्र येऊन इथे पाणथळ क्षेत्र क्रिएट करतात आहेत. तर जवळपास 438 हेक्टरचे एक आहे आणि दुसरा आहे 1800 हेक्टरचा. पर्टिक्युलरली रिजन कुठला आहे, तर चांगथांग विभाग हा जो आहे पर्टिक्युलरली लडाखचा, तिथे आपल्याला हा दिसतो आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे, हा पर्टिक्युलरली असा दिसतो. आणि याची खासियत एक आहे की इथे एवढं इव्हॅपोरेशन झालेलं आहे तिथल्या पाण्याचं, ब्रॅकिश वॉटर आहे सगळं, त्याच्यामुळे हे जे सॉल्ट दिसतं आहे हे वरती असं येतं किनारी भागात आणि त्याच्यामुळे हा पांढऱ्या रंगाचा दिसतो, म्हणून त्याला नाव दिलं आहे सोकार, म्हणजेच पांढरा तलाव. ठीक आहे. पर्टिक्युलरली इथे पक्षी वगैरे भरपूर येतात, एशियन पक्षी भरपूर येतात. क्रेन्स, पर्टिक्युलरली ब्लॅक नेक्ड क्रेन आहे, तो पर्टिक्युलरली इथेच पहिल्यांदा सापडला होता आणि तो इथे भरपूर प्रमाणात आढळतो, ब्लॅक नेकेड क्रेन. ठीक आहे. तो सॉल्व हो गया क्या प्रश्न हमारा, देखो. वन मिनिट. बघा फर्स्ट बरोबर आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशातले दुसरे पाणथळ ठिकाण आहे, तर बरोबर आहे. सोकार ह्याचा अर्थ पांढरा तलाव होतो, हे पण बरोबर आहे. आणि हे पाणथळ क्षेत्र याच्या उत्तरेस आहे का, तर नाही, दक्षिणेस आहे. तर मग आन्सर काय राहील, अबक इज द फोर्थ ऑप्शन. ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न अजून एक. याची माहिती, कारण पाणथळ क्षेत्र इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे वेटलँड्स दिज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इकॉनॉमिक, ठीक, सॉरी एन्व्हायरमेंट सेक्शन. ठीक आहे. तर मग भारतात जवळपास किती पाणथळ क्षेत्र आहे, तर 4.6% पाणथळ जमीन आहे. तर याच्यावरती हे स्टेटमेंट येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे स्टॅटिक प्लस करंट याच्यावरती आजकाल फ्रेम व्हायला लागले आहेत, म्हणून मी इथे कव्हर करते आहे. 4.6 पाणथळ जमीन आहे आणि हे क्षेत्र जवळपास 15.26 दशलक्ष हेक्टर एवढा आहे. ठीक आहे. आणि टोटल किती साईट्स पाहिल्या आपण, तर 42 साईट्स आहेत. आता इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स रामसर साईट्स या कशा थ्रू होतात, कोणतं कन्व्हेन्शन आहे, तर रामसर कन्व्हेन्शन आहे, जे कुठे झालं होतं, इराणला. केव्हा झालं होतं, 1971ला. ओके. आणि आपण एक वर्ल्ड वेटलँड डे साजरा करतो, तो कुठला आहे, तर 2 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. आता त्याच दिवशी 2021चं करंट अफेअर्स आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजी देशातले पहिले पाणथळ संवर्धन केंद्र आपण स्थापन केलेले आहे. कुठे, तर राष्ट्रीय शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन केंद्र चेन्नई येथे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 2021ची न्यूज आहे, पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पाणथळ संवर्धन आणि व्यवस्थापन केंद्र इथे स्थापन करण्यात आलेलं आहे चेन्नईमध्ये. ओके. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कारावरती 2020चा पुरस्कार आहे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार. तर याविषयी योग्य विधाने ओळखा. यावर्षी 63 पुरस्कार देण्यात आलेले आहे. फर्स्ट स्टेटमेंट, तर पहा फॅक्च्युअल आहे, पुरस्कारावरती फॅक्च्युअलच प्रश्न येतो. तर पहिला बघा, यावर्षी 63 पुरस्कार दिले गेलेले आहे.
पंढरीनाथ पांढरे पर्टिक्युलरली हा जो आहे हा महाराष्ट्राचा पुरस्कार आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट, पंढरीनाथ पठारे हे खो खो या खेळाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे. तर 3 स्टेटमेंट आहेत. तर बघा तुम्हाला उत्तर येत आहे का? ठीक आहे. बघू आपण यांच्याविषयी. हे आहेत पंढरीनाथ पठारे. तर यावर्षी हा जो पुरस्कार आहे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार हा टोटल आपल्या 63 जणांना देण्यात आलेला आहे. हे बरोबर आहे. आणि केव्हा झालेले आहेत हे तर 22 फेब्रुवारी 2020 रोजी हा सोहळा पार पडला. कुठे? गेटवे ऑफ इंडियामध्ये. आणि कोणी दिलेला आहे? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. उद्धव ठाकरे जे आहेत आपले मुख्यमंत्री, त्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत टोटल 63 जणांना. तर त्यामध्ये कुस्ती या क्षेत्रामध्ये कुस्तीतील ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक 72 वर्षीय पंढरीनाथ पठारे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे जे पठारे आहेत पर्टिक्युलरली हे कुस्ती क्षेत्राशी संलग्न आहेत. ओके. आता अजून कोण आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे क्रीडा क्षेत्रामध्ये ते बघा. युवराज खटके आहेत ज्यांना ॲथलेटिक्समध्ये मिळालेला आहे. बाळासाहेब आवरे आहेत कुस्ती क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. नितीन खत्री तायकांदो क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. जगदीश नानजकर खो खोमध्ये आहे. अनिल पवार पॅरालिटिक्समध्ये आहे. या 5 जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि जीवनगौरव कोणाला मिळालेला आहे तर पंढरीनाथ पठारे कुस्ती या खेळामध्ये. ठीक आहे. आणि टोटल इथे किती देण्यात आलेले आहेत तर 63 शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांमध्ये 48 हे खेळाडू आहेत. त्याच्यापैकी 23 हे पुरुष आहेत आणि 25 महिला आहेत. हे पण आपल्याला ही पण फॅक्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. आपण नेक्स्ट प्रश्न बघू आता. खालीलपैकी कुठल्या खेळाडू आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2दा हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? असे प्रश्न MPSC जनरली विचारते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ॲनालाइज केले असतील तुम्ही. ओके. तर ODI, ओके, वन डे इंटरनॅशनल. तर याच्यामध्ये यांनी हा जो खाली दिलेले ऑप्शन्स आहेत यांनी काय केलेलं आहे 2दा हॅट्रिक नोंदवणार. 2दा हॅट्रिक म्हणजे काय असते तर 3 बॉलमध्ये 3दा त्यांनी आउट केलेलं आहे. म्हणजे एका गेममध्ये 3 बॉल्समध्ये 3दा त्यांनी प्लेअरला आउट केलं आहे. त्याला म्हणतो आपण हॅट्रिक. ठीक आहे. तर हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. कुठला आहे तो तर कुलदीप यादव हा आहे. ओके. आपण बघू कुलदीप यादवचा फोटो बघून घेऊ. कुलदीप यादव हा आहे. हा तो सगळ्यांना माहीत असेल. ये सबको पता है. जिसको क्रिकेट पता है नहीं पता है ये सबको पता है. ठीक आहे. तर हा जो आहे तो कोण आहे कुलदीप यादव आहे. जे क्रिकेट जनरली बघत नाही त्यांच्यासाठी फोटो आणलेला आहे. हा कुलदीप हा जो आहे त्यांनी आधी पण हॅट्रिक नोंदवली आहे. पहिली हॅट्रिक त्यांनी केव्हा आहे तर 2017मध्ये नोंदवली होती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या खेळामध्ये. आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हॅट्रिक विक्रम कोणाकोणाचा आहे आता हा पहिला भारतीय ठरलेला आहे. याच्या आधी नोंदवलेले आहेत पण पहिला भारतीय हा पहिला आहे. ठीक आहे. तर 3 वेळा हॅट्रिक नोंदवणं ऑब्व्हियसली कोण आहे तर मलिंगा जो स्पिनर आहे. ठीक आहे. हा पण स्पिनर आहे. तर मलिंगा लासित मलिंगा हा श्रीलंकेचा आहे. त्यांनी 3दा हॅट्रिक नोंदवलेली आहे ODI गेम्समध्ये. 2 वेळा हॅट्रिक नोंदवणारा वसीम अक्रम आहे. साकलिन मुश्ताक आहे. यांनी हे पाकिस्तानचे आहेत पर्टिक्युलरली. चामिंडा वाज श्रीलंकाचा आहे. ट्रेड बोल्ट न्यूझीलंडचा आहे. आणि कुलदीप यादव आता भारताचा. ठीक आहे. भारतीय गोलंदाज चेतन शर्मा, कपिल देव, मोहम्मद शामी आणि कुलदीप यादव यांनी हॅट्रिक नोंदवली होती. ओके. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत अशा हॅट्रिक्स दिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवणारे भारतीय कोण कोण आहेत? हरभजन सिंग एकदा एक हॅट्रिक होती त्याची. इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराह. आणि आंतरराष्ट्रीय T20मध्ये नोंदवणारा कोण आहे तर दीपक चहर. हे जे आहेत हे फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आपण पुढे जाऊ. ओके. नेक्स्ट डॉक्टर श्रीराम लागू यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि बिनचूक विधाने ओळखा. रिलेटेड टू द पर्सनॅलिटी व्यक्तिविशेष आपल्याला विचारतात. बघा. ते अभिनेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कान नाक घसा याचे सर्जन होते. बरोबर. ठीक आहे.
तर श्रीराम लागूंना आपण कव्हर केलेलं आहे करंट अफेअर्समध्ये, तरी याच्यावरती प्रश्न बघून घेऊ. यांनी आफ्रिकेतील टांझानिया या देशातही मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे. थर्ड स्टेटमेंट, वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यांनी नटसम्राट या चित्रपटात काम केलेले आहे. ओके, तर बघा फर्स्ट स्टेटमेंट, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच कान नाक घसायचे डॉक्टर आहेत, तर बरोबर आहे. ओके, त्यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातही मेडिकल प्रॅक्टिस केलेली आहे, तर हे पण बरोबर आहे. ते टांझानियामधील, आताच पाहिलं आपण किलीमंजारो येथे गेले होते, तिथे त्यांना साक्षात्कार झालेला आहे की आता मी डॉक्टरीकडून आता नाटक क्षेत्रामध्ये किंवा अभिनयामध्ये गेलो पाहिजे, इथेच मी माझं करिअर केलं पाहिजे, असं त्यांनी तिथे डिसाईड केलेलं आहे आफ्रिकेमधील टांझानियामध्ये. तर हे लक्षात ठेवा. वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. थोडासा विचार करा. नटसम्राट, जर तुम्ही यांच्याविषयी वाचलं असेल श्रीराम लागूंविषयी, तर तुम्हाला नटसम्राट, तुम्ही जर थोडंसं धांदरटपणा केला परीक्षेमध्ये तर हा तुम्ही स्टेटमेंट बरोबर माराल. कारण हे जे नटसम्राट आहे त्यांचं नाटक आहे. नटसम्राट या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, चित्रपटात काम केलेलं नाही आहे. हे स्टेटमेंट थोडासा गुगली आहे. ठीक आहे, चित्रपटात काम नाही केलेलं आहे त्यांनी, काय नाटकात काम केलेलं आहे. चित्रपटात कोण केले नटसम्राट काम, तर नाना पाटेकर यांनी केलेलं आहे. ओके, तर हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. कधी कधी MPSC असे प्रश्न देत असते, तर व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. तर याचं उत्तर काय राहील, अ, क, फोर्थ ऑप्शन. ओके, आता यांच्याविषयी थोडंसं बघू. श्रीराम लागू कोण आहेत? हे श्रीराम लागू आहेत. त्यांचा जन्म 1927-2019, त्यांचा मृत्यू आहे. मृत्यू झाला होता म्हणून ते चर्चेत होते किंवा करंट अफेअर्समध्ये आहेत. तर बघा, सामाजिक कार्यकर्ता आहे. तर त्यांनी काय काय केलेलं आहे बघा, इथे भरपूर त्यांची माहिती दिली. त्यांच्या पर्टिक्युलरली आपण इथून घेऊ पहिले. बघा, रामकृष्ण नाईक यांचा दि गोवा हिंदू असोसिएशन याच्याशी ते संबंधित होते. त्यांची भूमिका असणारी नाटके कुठले कुठले आहेत, तर हे पूर्ण पाठ करून ठेवा, म्हणजे एकदा वाचा. नटसम्राट आहे, इथे ओशाळला मृत्यू, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, गिधाडे, सूर्य पाहिलेला माणूस, प्रेमाची गोष्ट, हे जे सगळे आहेत ते त्यांचे नाटक आहेत. आणि गाजलेले मराठी सिनेमे, पिंजरा, सिनेमे लक्षात ठेवा 2-3च आहेत, पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता, ध्यास पर्व, सुगंधी कट्टा इत्यादी त्यांचे सिनेमे आहेत. आणि गाजलेले हिंदी सिनेमे कुठले कुठले आहे, हिंदी सिनेमे पण त्यांनी केलेले आहे. अजीब दास्तान, एक इश्क अचानक, अनखी, अरविंद देसाई की अजीब दास्तान, तसंच कामचोर, घरोंदा लक्षात ठेवा. फुल खिले हे गुलशन हे पण एक आहे. मुकद्दर का सिकंदर हे एक लक्षात ठेवा. हिंदी सिनेमे पर्टिक्युलरली तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यांनी अंधश्रद्धेविषयी, अंधश्रद्धा किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून अंधश्रद्धा या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, ते म्हणजे लमाण. ओके, आणि दुसरे पुस्तक आहे झाकोळ आणि रूपवेध, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला लगेच याच्यावरती जे मी माहिती दिलेली आहे त्याचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून पूर्ण एकदा पाहू शकता. ओके, आपण पुढे जाऊ. नेक्स्ट, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. भारतात बिबट्यांची 60% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आलेली आहे. बिबट्यांविषयी आहे. भारत हा राज्यात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे. तर हा प्रश्न पर्टिक्युलरली मी क्वेश्चन्स जे आहेत ते PIB आणि आपले जे मॅगझिन्स आहेत त्याच्यातून घेतलेले आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र हा राज्य सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे. ओके, तर भारतात बिबट्यांची 60% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे पहिलं ते अगदी बरोबर आहे. ठीक आहे, बघा भारतात आता टोटल किती बिबटे आहेत, तर 12,852 बिबटे असून 2014 केलेल्या सर्वेक्षणात ही संख्या 7,910 होती फक्त. ती आता किती झालेली आहे, 12,852. बिबट्यांची 60% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश, आता हे लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश इज द फर्स्ट स्टेट. ठीक आहे, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे 3,421. हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, हे जे आकडे दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रामध्ये ॲटलिस्ट लक्षात ठेवा 1690 एवढे बिबटे आढळतात. ओके, 1690. आणि फर्स्ट नंबरला मध्य प्रदेश आहे, सेकंड कर्नाटक आहे आणि थर्ड
महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या 70% व्याघ्र संख्या भारतात आहे, हे पण एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. व्याघ्र गणनावरती जनरली प्रश्न येतो. 2018 मध्ये व्याघ्र गणना झालेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. वाघांची संख्या वाढतेच आहे. ओके, तर वाघांविषयी पण बघून घेऊ आपण. व्याघ्र संख्या किती आहे भारतामध्ये, तर 70% ही देशापेक्षा म्हणजे जगातील वाघांच्या एकूण संख्येपेक्षा भारतात आहे. ओके, आता वाघांबद्दल बघू. इंडिया इज होम टू टोटल किती 2967 टायगर्स, म्हणजे 2967 टायगर्स हे आता सध्या भारतात आहेत. ओके, आणि बघा सगळ्यात जास्त कुठे आढळतात, तर जो आकडा आहे पर्टिक्युलरली 2018 म्हणजे 4-4 वर्षांनी जनरली टायगर सेन्सस होत असते. तर सगळ्यात जास्त हे कुठे दिसतात आपल्याला, मध्य प्रदेशमध्ये आहेत सगळ्यात जास्त. मध्य प्रदेश, देन आपला कर्नाटका, सेकंड स्टेजला आहे कर्नाटका, आणि नंतर मग कोण आहे, उत्तराखंड. ओके, हे 3 राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि हे जे दिलेलं आहे ते रिलेटेड टू द कंट्रीज आहे. टायगर पॉप्युलेशन्स सगळ्यात जास्त रशियामध्ये आहे, इंडोनेशिया, मलेशिया आणि नंतर नेपाळ. ओके, तर हे टायगर सेन्सस आपल्याला दिलेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि आपण 2010 मध्ये इंडिया आणि 12 अदर कंट्रीज साइन असं ॲग्रीमेंट ऑन डबल टायगर नंबर्स बाय 2022. ठीक आहे, 2022 हा आकडा भरपूर लक्षात ठेवायचा. 2022 आलं, डबल करायचं आहे, शेतकऱ्यांचं इन्कम डबल करायचं आहे, फिशरीज सेक्टरमध्ये आपल्याला इन्कम डबल करायचं आहे, तर 2022 पर्यंत करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आपण इथेच थांबू. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू. आणि याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्हाला विदर्भ IASच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ठीक आहे, थँक्यू.